तुम्ही बँकेकडून किंवा फायनान्सकडून कुठल्याही प्रकारचं लोन घेतलं असेल आणि ते वेळेच्या आधी फेडण्यासाठी या टिप्स फॉलो करा. लोन रिपेमेंट केल्यामुळे तुम्हाला मुख्य 3 फायदे होतील. एक म्हणजे मूळ रकमेवर व्याज कमी लागणार आहे. दुसरा फायदा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच वाढेल. आणि तिसरा फायदा म्हणजे तुम्ही पुढच्या वेळी कुठल्याही लोनसाठी अप्लाय केल्यानंतर ते लगेच अप्रूव्ह होईल. सध्या तुम्ही भरत असलेल्या EMI सोबत थोडीशी एक्स्ट्रा पेमेंट जर तुम्ही प्रत्येक EMI सोबत भरत गेलात तर तुमची मूळ रक्कम कमी होते. यालाच पार्ट पेमेंट सुद्धा म्हणतात. यामुळे एकतर तुमचं व्याज कमी जाणार आहे आणि तुम्ही जी एक्स्ट्रा रक्कम भरत आहात ती तुमच्या इंटरेस्टमध्ये जमा न होता तुमच्या मूळ रकमेतून कमी होईल. आणि या एका छोट्याशा रकमेमुळे बँकांकडे असा मेसेज जातोय की तुम्ही घेतलेलं लोन वेळेवर अगदी जबाबदारपणे फेडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला मोठे लोन्स मिळण्यासाठी नक्कीच मदत होते. त्यामुळे पार्ट पेमेंट करणं हे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. परंतु ही प्रोसेस करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. जसं की काही जण EMI न भरता फक्त पार्ट पेमेंट करतात, परंतु हे खूप महागात जाऊ शकतं. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तेव्हा EMI आणि पार्ट पेमेंट ही दोन्ही प्रोसेस आपल्याला वेळेवर करणं अत्यंत गरजेचं असतं. तेव्हा ही माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो EMI भरून खूप कंटाळला आहे.